कभी कभी सब कुछ ठीक होते हुए भी अंदर ही अंदर कुछ बिखर रहा होता है। एक बचपन जिसे खिलना था, जो कि जबरदस्ती के रिश्तों में जोड़ दिया गया। एक माँ जिसे इज्जत चाहिए थी पर मिलती रही सिर्फ खामोशी। और एक समाज जहां सवाल से पहले लोग मुंह मोड़ लेते हैं। बचपन एक ख्वाब होता है। जब 14 साल की एक लड़की खेलने की उम्र में दुल्हन बना दी गई, उसने कुछ कहा नहीं, क्योंकि उसके लिए चुप रहना ही संस्कार बना दिया गया। जब एक छोटा लड़का भूख से रोता हुआ रोड के किनारे झाड़ू लगाता है, तो कानून की किताबें बस एक शेल्फ पर पड़ी रहती हैं। जख्मों पर मरहम रखना आसान है, लेकिन समाज के पुराने जख्म ढूंढना वो काम सिर्फ कुछ लोग ही कर पाते हैं, जो केवल कानून पढ़ते नहीं, कानून के लिए जीते हैं। जिन महिलाओं को दुनिया ने कमजोर कहा, उनके हाथ को पकड़कर न्याय की सीढ़ियों तक ले जाने वाले सर। जिन बच्चों का स्कूल बैग छीनकर दुनिया ने उनके हाथों में हथौड़ा दिया, उनके सपनों को दोबारा रंग देने वाले सर। लीगल कनेक्शन पॉडकास्ट के इस एपिसोड में हम लेकर आ रहे हैं एक ऐसे इंसान की कहानी, एडवोकेट देशमुख राधाकृष्ण सर। यह पॉडकास्ट नहीं, समाज की एक सच्चाई है। यह एक इंटरव्यू नहीं, एक सफर है कानून से इंसानियत तक का। देशमुख सर के साथ एक ऐसी बातचीत जिसमें आपको मिलेगा संघर्ष, सेवा और सच्चाई का असली चेहरा। एक ऐसा नाम जिन्होंने शोर नहीं, समाज में अपना असर छोड़ा है। उनके कदम वहां चले जहां लोग कभी गए ही नहीं, गांव के उन गलियों में जहां बेटियों का सपना सिर्फ चूल्हा तक सीमित था। उन्होंने हाथ नहीं बढ़ाए, हालात बदले। उन्होंने लेख नहीं लिखा, जीवन लिखा। तैयार हो जाएं एक ऐसे सफर के लिए जिसमें सवाल भी हैं, जज्बात भी, और शायद आपको खुद से मिलने का एक मौका भी। सरांसाठी सामाजिक काम हे फक्त काम नसून एक संस्कार आहे। संस्कार आहेत। तर हे संस्कार सरांना अगदी आपल्या वडिलांपासून, आपल्या घरापासून भेटले सर। पुस्तकामधलं हे साहित्य वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष समाजामध्ये जाऊन पहा तुम्ही। बिलकुल। आणि तेच वास्तव आपल्या पुस्तकामध्ये येतं। किल्लारी या भागामध्ये गेलो आणि तिथलं जे चित्र आम्ही पाहिलं की अनेक मुलं, अनेक महिला, अनेक पुरुष या ढिगाऱ्याखाली अडकलेली होती। अर्धवट अवस्थेमध्ये हे होती। पाऊस पडलेला होता, त्यांना काढता येत नव्हतं। आणि हे सगळं पाहून असं वाटायला लागलं की नाही, आपण इथं काहीतरी काम केलं पाहिजे। आणि सतत मी तिथं महिनाभर गेलो आणि त्या महिनाभराच्या दरम्यान मला जे जे लोक भेटले त्यामध्ये बाबा आमटे पण होते। बिलकुल। मग अशी जर लोक आपले येऊन काम करत असतील तर आपण पण काम केलं पाहिजे असं मला वाटायला लागलं। आणि मुलांच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते, छोट्या मुलांच्या, आई नाही, वडील नाही, कुणाचे सापडत नव्हते, तर ते पाहून मला वाटलं की मुलांसाठी आपण काम करायला पाहिजे। तर माणूस पैशासाठी काम करतो, दुसरं त्याचं तत्व असतं, त्या तत्वासाठी काम करतो, आणि तिसरी गोष्ट त्याला मिळणारा आनंद कशात आहे त्यासाठी काम करतो। सर, स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये आलात तर काही चॅलेंजेस तुम्हाला आले असतील। तुमच्या लाईफमधले काही एक्सपिरियन्स असे आहेत का जे तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाहीत? समाजामध्ये जेव्हा बालविवाहाबद्दल बोलतो आपण, तर बालविवाहाबद्दल एक असं एखादं क्रिटिकल कंडिशन, मूल किंवा ती आई म्हणजे आता हे पण मूलच, हो ना, मूलच, ह्या दोन्हीपैकी एकालाच आपण जीवदान देऊ शकतो असं डॉक्टरांनी मला त्याच वेळेस सांगितलं। प्रेग्नंट ॲट द एज ऑफ 60 to 70 म्हणजे आपण महिलांना एक फक्त मूल देणारी मशीन म्हणून पाहणार का? मुलगी म्हणून तिला दोरीवरच्या उड्या मारायच्या, खरं, मुलगी म्हणून तिला जेवणाची वेळ टाळून डब्यामधलं काहीतरी हात घालून खायचं आहे। समजा ती सून म्हणून गेली तर हे शक्य आहे का? म्हणजे तिचं बालपण पूर्णपणे हिरावलं जातं। आणि एका बाळाला आपण महिला म्हणून वागायला सुरुवात करतो आणि तिचं पूर्ण आयुष्य
उद्ध्वस्त करतो. आणि ह्या उद्ध्वस्त करण्याचा अधिकार दिलाय कोण आपल्याला. खरं. पण असे काही भेदभाव आहेत जे न कळत आपण आज पण करतोय. म्हणजे आत्ताही मी माझ्या घरामध्ये मुलाला खेळणी आणायची असेल तर क्रिकेटची बॅट बॉल अशा पद्धतीची आणतोय, आणि मुलीसाठी जर खेळणी आणायची असेल तर बाहुलीच आणतोय, भांडी आणतोय. मुलीनं कसं राहायला पाहिजे, पुढं तिनं मोठी झाल्यानंतर आपण तिला सांगतो तू लाजवळ असलं पाहिजे, तू फार मोठ्याने बोललं नाही पाहिजे. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण हे संस्काराच्या नावाखाली आपण सगळ्या गोष्टी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि मुलाला सांगतो की तू मुलगा आहेस, तू असं मर्दाप्रमाणे राहायला पाहिजे. मर्दाची व्याख्या आम्ही केली. मर्द कसा असला पाहिजे तर न भिणारा, न रडणारा, ते मर्द को दर्द नाही होता, ते दर्द नाही होता. तर अशा पद्धतीचे संस्कार आम्ही करतो, आणि त्याचा परिणाम केवळ त्या मुलीवर नाही होत, मुलावर पण होतो. म्हणजे आता समजा आपण ज्यावेळेस आपल्याला खूप दुःख झालंय तर मला समाज रडायची परवानगी देत नाही. लहानपणी त्या मुलाला पैशात जेव्हा एकदा चटक लागते ना, त्या आयुष्यभर मग ते शिक्षणाकडे त्याचं लक्ष जात नाही. मग ते का म्हणतो 100 रुपये मला भेटतात दिवसातून, खूप झाले 100 रुपये, आता खूप झाले. पण इन फ्युचर जेव्हा त्याची मॅरिड होते, जेव्हा त्याच्यावर खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटी असतात, कायदा काय सांगतो की मुलं ही गुन्हेगार नसतात. परिस्थितीनुसार आम्ही मोठी माणसं त्यांचा वापर करतो, एखाद्या दुष्कृत्यामध्ये त्यांना घेतो, त्यामुळं ती त्याच्यामध्ये अडकली जातात. म्हणून त्याला गुन्हेगार न म्हणता आपण विधी संघर्षग्रस्त बालक असं म्हणतो. मुलं व्हाईटनरचा वापर करायची नशा करण्यासाठी. व्हाईटनरची नशा. पुरुषांना एक पितृसत्ताक पद्धतीमध्ये जेव्हा राहतो तर इगो असतो एक, की महिला आहेत ना, तर महिलांना थोडं आपल्यापेक्षा खालीच ठेवावं. या मुद्द्याला बाजूला ठेवून तुम्ही कशा पद्धतीनं फक्त महिलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला? टॉयलेटला जाण्यासाठी टॉयलेटचा वापर केला पाहिजे. साधी गोष्ट. तर ती आम्हाला त्यांना सांगावं लागायची की टॉयलेट बांधून दिलेले त्याचा वापर करा. आणि ज्यावेळेस आम्ही जाऊन पाहायचो त्यावेळेस त्या टॉयलेटमध्ये गौऱ्या भरलेल्या राहायच्या, त्यांचं जळण भरलेलं राहायचं. ते आम्ही स्वतः जाऊन काढायचं, त्यांना वापरायला लावायचं, कसं वापरायचं हे सांगायचं. आजही किमान औसा तालुक्यामध्ये 15 ते 20 महिला ह्या आमच्यासोबत काम केलेल्या आहेत, आणि त्या अंगणवाडी सेविका म्हणून आहेत किंवा सुपरवायझर आहेत. जेव्हा लॉ एन्फोर्समेंट बद्दल आपण बोलता तर बाल कामगारासाठी खूप सारे लॉ आहेत भारतामध्ये, ते ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंट होत नाहीत असं आपल्याला वाटतं, एन्फोर्स होत नाहीत. त्याच्या पाठीमागलं कारण काय असेल? 10-9-8 उलटी उजळणी म्हणायची आपण. 10-9-8. ओके. तर तुम्ही नुसतं कुठेही बसून तुमच्या मोबाईलमध्ये बॅलेन्स जरी नसेल तरी तुम्ही तो टोल फ्री क्रमांक आहे. म्हणजे 10-9-8 हा कॉमन नंबर आहे, जे कोणत्या कार्यासाठी सर मेजर? लहान 18 वर्षाच्या आतल्या मुलांचा कुठलाही प्रश्न राहू, कुठलाही बाल कामगार असू द्या, बालविवाह असू द्या, बाल भिक्षेकरी असू द्या, कुठलाही प्रश्न, किंवा एखादं बालक नको म्हणून त्याचा त्याग केलेला आहे. पण तुम्हाला असं काय वाटतो का, एखाद्या महिलेपासून, एखाद्या मुलापासून तुम्हाला काहीतरी शिकण्यासाठी भेटलं? एखाद्या मुलाचा जेव्हा बालविवाह होतो तर तुम्हाला काय वाटतं त्या मुलावर किंवा त्या मुलीवर कशा पद्धतीनं त्याच्यावर परिणाम, मेंटली, फिजिकली, त्याचं हॅरासमेंट कशा पद्धतीनं होतं? प्री मॅरेज काउन्सिलिंग हे तुम्ही चालू केलं, त्यामध्ये कशा पद्धतीनं काम होतात? आणि तुम्हाला वाटतो का की प्री मॅरेज काउन्सिलेशन गरजेचं आहे? अर्ली मॅच्युअर एज बद्दल जेव्हा आपण बोलतो, मोबाईलचं एक खूप मोठं कारण त्यामध्ये आहे. असं ऐकतं आपण की 10 ते 12 वर्षाचा मुलगा असो, मुलगी असो, ते अर्ली एज मध्ये मॅच्युअर होतं. त्याबद्दल हे खरोखर आहे का, आणि कशा पद्धतीनं थांबवता आलं पाहिजे? भेदभाव करतो ना तिथे. परत मुलं असतील तर त्यांना सांगतो की तुमच्यासाठी कॉम्प्युटर सेंटर आहे, मुली असतील सांगतो तुमच्यासाठी शिलाई मशीनचं केंद्र आहे. जेव्हा आपण पिक्चर बघता, मूवी एखादी, तर लास्ट एक क्लायमॅक्स सीन असं येतो जेव्हा गुंडे येतात, हिरोईनला पकडून घेतात. ॲज अ ऑडियन्स आपल्याला काय वाटतं, हिरोईन गुंड्याला मारून टाकावं. त्यामध्ये आपण हे का विचार करत नाहीत की हे हिरोईन आहे, स्वतःहून हेच अपोज केलं पाहिजे जे विलन आहेत त्यांना? बाल कल्याण समिती CWC मध्ये पण आपण होतात, तर त्याच्याबद्दल काही 3 वर्षांचा तुमचा अनुभव का, तुम्हाला असं वाटतो की सांगितलं पाहिजे इतरांना? कुठलंही क्षेत्र असो, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली आणि वाईट माणसं आहेत. बिलकुल, दोन्ही पण आहेत प्रत्येक क्षेत्रात. खरी गोष्ट. तर त्याच्यातली चांगल्या माणसाची निवड किंवा चांगली माणसं मला शोधता आली पाहिजे, आणि त्यांच्याकडून मला माझं काम करून घेता. बिलकुल. जल, जंगल, जमीन. जल, जंगल, जमीन. ह्याचं समान वाटप होणं, आणि आरोग्य आणि शिक्षण
हे गुणवत्तापूर्ण मिळणं प्रत्येकाला, प्रत्येक कुटुंबाला, ते कुटुंब कुठलंही असो, एवढा जरी भाग आपण करण्यासाठी प्रयत्न केले किंवा ते त्याच्यावरती लक्ष ठेवून काम केलं तर हे प्रश्न सुटायला निश्चित मदत होईल. लव्ह मॅरेजबद्दल असे काही इन्सिडेंट्स असतात लव्ह मॅरेजमध्ये, ते असं म्हणतात खूप जण की लव्ह मॅरेज टिकत नाहीत, लाईफमध्ये त्याला प्रॉब्लेम येतात कारण खूप सारे डिवॉर्स होतात असं आपण ऐकतो. तर त्याच्या पाठीमागे काय कारण असतील? तुम्ही कित्येक लोकांचं आयुष्य तुम्ही चांगलं केलं, पण फक्त तुम्हाला एका व्यक्तीचं जर नाव घ्यायचं असेल ज्यांच्या येण्यामुळे तुमचं आयुष्य चांगलं झालं, तर तुम्ही कोणाबद्दल सांगाल? पण जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलात किंवा इतर कोणतेही सामाजिक क्षेत्र असो, त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं काम केलात आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं कामकाज चालतो की जर तुम्हाला पुन्हा एकदा जन्म भेटला, ठीक आहे, तर तुम्ही अजून एकदा समाजसेवक होऊन तुम्ही काम करण्यासाठी तुमची इच्छा होईल का? शोएबना पाहिल्यानंतरच मला पहिल्या बैठकीमध्ये जे आपण भेटलो होतो त्यावेळेस मला लक्षात आलं होतं की सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी करणारा हा युवक आहे. बिलकुल सर. त्या दिवशीच मी माझ्याकडे नंबर आपला सेव्ह केलेला होता. हिंसा खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्हणजे आत्ता आपण असं म्हणतोय की काही प्रकरणामध्ये त्याला असं नव्हतं मारायला पाहिजे, गोळी घालून मारलं असतं तर ठीक झालं असतं. बिलकुल. म्हणजे याचा अर्थ काय, आपण हिंसेला प्रोत्साहन देतोय. तर मी तर एवढं म्हणतो की डोळे वटारणं ही पण हिंसा आहे. म्हणजे एखाद्याला तुम्ही डोळे वटारता, म्हणजे त्याला बोलण्यापासून बाधित करता किंवा एखाद्याशी बोलणं बंद करता, बोलणं बंद करणं पण हिंसा आहे. बापरे. कारण समजा तुम्ही माझे मित्र आहात आणि मी तुमच्याशी बोलणं बंद केलंय, तर त्या ज्या होणाऱ्या वेदना आहेत ती हिंसा आहे खरं तर. आता खरं तर हा माझा अडचण करणारा प्रश्न आहे. कारण पण कधी कधी आपल्याला असं वाटतं किंवा वैयक्तिक आयुष्य आपल्याला जे जगायचं होतं, बिलकुल ते नाही जगता आलं. बिलकुल. म्हणजे मला माझ्या मुलांचं शिक्षणाकडे लक्ष नाही देता आलं, मला माझ्या पत्नीकडे लक्ष देता नाही आलं, मला माझ्या आईवडिलाकडे लक्ष देता नाही आलं. कारण मुलं जन्मली त्यावेळेस मी बाहेर कुठं तर होतो. म्हणजे मोठा मुलगा जन्मला मी सेवाग्राममध्ये होतो, धाकटा जन्मला किल्लारीमध्ये होतो, वडील वारले अमरावतीमध्ये होतो. अरे बापरे. म्हणजे हे सगळं घरातलं सुख असो दुःख असो त्याच्यामध्ये मला समाजासाठी जे केलं ते सॅक्रिफाईस आहे तुमचं. कधी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता आलं नाही. बिलकुल. आणि त्यामुळं तो भाग म्हणजे स्वतःचं जगणं जे असतं समृद्ध कुटुंब म्हणून ते राहून गेलं असं कधी वाटतं. पण खूप आनंद आहे मला. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस काही मला अडचणी आल्या किंवा ज्या वेळेस माझ्या पुढे प्रश्न उभे राहिले, त्यावेळेस ज्या महिलांसोबत मी काम केलं त्या महिला सोबत उभ्या राहिल्या. बिलकुल. त्याने मला प्रत्येक माझ्या अडचणीच्या प्रसंगामध्ये सगळ्या प्रकारची मदत मला केली. आर्थिक असेल, मानसिक असेल, ह्या पद्धतीची मदत केली. म्हणून मला वाटतं की मी खूप श्रीमंत आहे. बिलकुल. मदाबादची जी घटना घडली त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो. बिलकुल सर. आणि अशा प्रकारची जी आपत्ती आहे, तर अशी आपत्ती मानवावरती येऊ देऊ नको, खरी ही मागणी मी करेन. बिलकुल. कारण 275 लोक मला वाटते त्याच्यामध्ये गेले आणि त्यांचं दुःख जे आहे तर ते दुःख खरंच म्हणजे आपण व्यक्त करण्याच्या पलीकडचं आहे. तर असं दुःख कोणाला पण आयुष्यामध्ये देऊ नको ह्या प्रकारची मागणी मी देवाकडे. यस सर. नमस्कार दोस्तों, आज हमारे साथ में एक ऐसी व्यक्ति हैं जिनके लिए सेवा एक काम नहीं, एक संस्कार है. ये सिर्फ एक वकील नहीं, हज़ारों ज़रूरतमंद लोगों की आवाज़ हैं. दोस्तों, आज हमारे पॉडकास्ट में एक ऐसे मेहमान शामिल हैं जिनकी आवाज़ सिर्फ वकालत तक सीमित नहीं है, बल्कि अनदेखे अनसुनों की पुकार तक पहुंचती है. नाम है श्री एडवोकेट देशमुख राधाकृष्ण सर. लेकिन काम ऐसा कि उन परिचय सिर्फ नाम से पूरा नहीं होता. महिलाओं के अधिकारों के लिए खड़े हुए, बाल श्रम, बाल विवाह जैसे नाजुक मसलों पे और समाज के लिए हर कोने में एक रोशनी ले जाने वाले, जहां पर कानून अंधेरे से भी लंबा था. एडवोकेट देशमुख राधाकृष्ण सर, आपका संघर्ष एक कहानी नहीं, एक क्रांति है जो बेआवाज़ लोगों को आवाज़ देने का काम करती है. और आज हम उनका इंटरव्यू नहीं, उनका संघर्ष, उनका सोच, उनका सफ़र सुनने आए हैं. स्वागत है सर आपका ये मंच
ये आवाज़ और ये समाज सब आपके बहुत बहुत आभारी हैं. हॅलो मित्रांनो, नमस्कार. माझं नाव आहे सोहेब सय्यद. स्वागत आहे आपल्या सर्वांचं पॉडकास्ट सीझनच्या एपिसोड 2मध्ये. आज आपल्यासोबत आहेत एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समाजसेवक माननीय श्री देशमुख राधाकृष्ण सर. खूप खूप धन्यवाद सर आपला. नमस्कार सोहेब. सर्वप्रथम आपलं नमस्कार सर. आपले सर्व प्रेक्षकांना पण नमस्कार. आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि जो खूप मोठा परिचय दिला, खरं तर मी तेवढा मोठा नाही सर, परंतु मी जे काही अनुभव घेतलेला आहे या कार्यक्षेत्रामध्ये तो इतरांपर्यंत गेला पाहिजे आणि समाजामध्ये महिलांसाठी मुलांसाठी जे काम आहे त्याची गती वाढली पाहिजे असं मला मनातून वाटतं. आणि त्या दृष्टीने आपण आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्याशी संवाद साधूया. आणि मला खात्री आहे की आपलं हे सगळं झाल्यानंतर अनेक लोक आपल्याशी जोडले जातील. नक्की सर, नक्की जोडतील सर. आणि ते आपल्याला सहकार्य पण करतील आणि ज्यामुळं पीडित असणारे बालक असतील किंवा महिला असतील यांना काही प्रमाणात आपण त्यांचं दुःख कमी करायला मदत करू शकू असं एक खात्री वाटते. नक्की सर. धन्यवाद सर आपला. कारण सरांचा खरोखर मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन आहे. कारण एवढा शॉर्ट नोटीसमध्ये आपलं अमूल्य असं वेळ काढून सर आपल्यापर्यंत आलेत. तर खरं तर सरांचे आम्ही खरोखर आभारी आहात. थँक्यू सो मच सर. पहिल्यांदा तुम्हाला असं केव्हा वाटलं की सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काहीतरी काम केलं पाहिजे आणि समाजाला एक व्यक्तिगत तुमची गरज आहे, त्याबद्दल सर काही तुम्ही सांगू शकाल का? खरं तर हे बाळकडू मला माझ्या घरातूनच वडिलाकडून पाजलं गेलं. माझे वडील एक शिक्षक होते आणि शिक्षक म्हणून शिक्षकी पेशा करत असताना ते आजूबाजूचे जे गरीब मुलं आहेत या सर्व मुलांना एकत्र करायचे, त्यांना लागणारा अभ्यासासाठीचं साहित्य उपलब्ध करून द्यायचे. आणि त्यांनी आमच्यासाठी एक रूम केलेली होती. आणि विशेष म्हणजे आमच्याकडं 18 पगड जातीचे सर्व आम्ही मित्र होतो आणि तिथं सगळेजण अभ्यास करायचो. आणि गावामध्ये कोणालाही कसल्याही प्रकारची गरज पडली तर त्या प्रत्येक कामामध्ये आम्ही हे सर्व मित्राची कंपनी आमची तिथं हजर व्हायची. आणि ते गाव काही लांब नाही, इथून आपल्या 35 किलोमीटर आहे. तांदुळजा नावाचं गाव आहे ते. तर त्या गावामध्ये खऱ्या अर्थानं मला हे सामाजिक कार्याचं बाळकडू मिळालं असं मला वाटतं आणि ते खरंच श्रेय माझ्या वडिलांकडे जातं. खूप चांगलं. जसं की सर आपण इंट्रोमध्ये सांगितलं होता की सरांसाठी सामाजिक काम हे फक्त काम नसून एक संस्कार आहे. संस्कार आहेत. तर हे संस्कार सरांना अगदी आपल्या वडिलांपासून आपल्या घरापासून भेटलेत. सर, तुमच्या आयुष्यामधला असा कोणता क्षण होता ज्यामध्ये तुम्हाला वाटलं की विमेन एम्पॉवरमेंटसाठी किंवा महिलांसाठी काहीतरी काम करावं असं तुम्हाला का वाटलं सर? त्यालाच पुढं घेऊन जाताना मला विशेषतः सांगा वाटतं की ज्यावेळेस मी कॉलेजला इथं शिकायला होतो त्यावेळेस 1993मध्ये भूकंप झाला. आणि भूकंप झाल्यानंतर मी त्या दरम्यान MA मराठी करत होतो. कारण माझा वडील मराठीचे शिक्षक होते, साहित्याची आवड होती, साहित्याचं वाचन करायचं. आणि प्राचार्य चंद्रकांतजी देऊळगावकर सर, गळेगावकर सर अशा मोठ्या हस्तीसोबत मला शिकायला मिळालं. आणि भूकंप झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की पुस्तकामधलं हे साहित्य वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष समाजामध्ये जाऊन पहा तुम्ही. बिलकुल. आणि तेच वास्तव आपल्या पुस्तकामध्ये येतं. साहित्यिक पुस्तक जे तयार होतात ते वास्तव पाहून तेच पुस्तकामध्ये उतरवण्याचं म्हणजे जे समाजामध्ये जे इन्सिडेंट्स घडतात त्यालाच अनुसरून आपल्याला सिलेबस सर्व काही आपल्या सिलेबसमध्ये किंवा साहित्यामध्ये येतं. परंतु ते साहित्य प्रत्यक्ष अनुभवायसाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. आणि भूकंप झालाय अशा ठिकाणी तुमच्यासारख्या तरुण मुलांची तिथं गरज आहे आणि तुम्ही त्यांच्या मदतीसाठी जा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. बिलकुल. आणि अगदी दुसऱ्या दिवशी आम्ही किल्लारी या भागामध्ये गेलो. आणि तिथलं जे चित्र आम्ही पाहिलं की अनेक मुलं, अनेक महिला, अनेक पुरुष त्या ढिगाऱ्याखाली अडकलेली होती. अर्धवट अवस्थेमध्ये हे होती. पाऊस पडलेला होता, त्यांना काढता येत नव्हतं. आणि हे सगळं पाहून असं वाटायला लागलं की नाही, आपण इथं काहीतरी काम केलं पाहिजे. आणि सतत मी तिथं महिनाभर गेलो. आणि त्या महिनाभराच्या दरम्यान मला जे लोक भेटले त्यामध्ये बाबा आमटे पण होते. बिलकुल. मग अशी जर लोक आपले येऊन काम करत असतील तर आपण पण काम केलं पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि मुलांच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते, छोट्या मुलांच्या, आई नाही वडील नाही कुणाचे सापडत नव्हते, तर ते पाहून मला वाटलं की मुलांसाठी आपण काम करायला पाहिजे. आणि त्याच दरम्यान नारी प्रबोधन मंच नावाची लातूरची जी संस्था आहे, या संस्थेसोबत काम करण्याची मला संधी मिळाली. बिलकुल. आणि तिथूनच माझ्या
खऱ्या अर्थानं सामाजिक कार्याला सुरुवात झाली. बिलकुल सर, बिलकुल. 1993 पासून आतापर्यंत म्हणजे खूप सारे वर्ष झाले त्या कामासाठी. 33 वर्ष झाली. 33 वर्ष. यंग एजमध्ये आम्ही स्वतःहून यंग एजमध्ये आलात तर आम्हाला असं वाटतं की आता आपला लॉ कंप्लीट झालं आहे, आता हे काम करावं, लग्न करावं, पैसे कमवावं. पण असं जो बोलते हैं ना, जवानी के कुछ ऐसे पल हैं जो ज़िंदगी भर हम उसे मिस नहीं करना चाहते किसी काम में, लेकिन वो पल आपने ऐसे अच्छे काम में डाले समाज कल्याण के लिए, जो तारीफ़ के काबिल काम है असल में. नहीं, जब भी मैं सोचता हूँ, जो आदमी जब काम करता है तो उसका कुछ ना कुछ तो उद्देश्य रहता है. बिल्कुल. मुझे लगता है की 3 उद्देश हमारे रहते हैं. जी. जसं की आपण पाहिलं तर एक तर माणूस पैशासाठी काम करतो, खरं. दुसरं त्याचं तत्व असतं, त्या तत्वासाठी काम करतो. बिल्कुल. आणि तिसरी गोष्ट त्याला मिळणारा आनंद कशात आहे त्यासाठी काम करतो. यस. आणि हे काम करत असताना ज्यावेळेस ह्या महिलांना, ह्या मुलांना मी मदत केली, तिथल्या पुरुषांना ज्यावेळेस मदत केली, कुटुंबातले सर्वच घटक, कारण परिस्थितीच ते नैसर्गिक आपत्तीची होती. हो. तर त्यांना मदत केल्यानंतर त्यांचे जे भाव आपल्याप्रती होते आणि आपल्याला जो आनंद मिळत होता की आपण यांना मदत केली आणि ते स्वतःच्या पायावरती उभं राहिलेत किंवा त्या संकटातून हळूहळू थोडंसं बाहेर पडायला सुरुवात झाली आहे आणि त्याची कृतज्ञता त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होती आणि तो जो आनंद होता तो पैशात कुठं पण मोजता येणार नाही असं मला वाटतं. बिलकुल. आणि म्हणजे त्या काम तुम्हाला पण आनंद वाटायचा, मिळणारा आनंद, त्यामुळंच मी मग बाकी माझं जे करिअर आहे त्या गोष्टीकडे माझं फारसं काही लक्ष गेलं नाही. बिलकुल. आणि याच कामामध्ये मी स्वतःला वाहून घ्यायला सुरुवात केली. पण जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलात किंवा इतर कोणतेही सामाजिक क्षेत्र असो, त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं काम केलात आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं कामकाज चालतो? एक तर मी 2 पद्धतीचं काम केलं. एक तर चळवळीचं काम केलं आणि दुसरं रचनात्मक पद्धतीचं काम केलं. रचनात्मक पद्धतीचं काम करत असताना स्थानिकची आपली लातूरमधली नारी प्रबोधन मंच नावाची, जी जसं मी पूर्वी उल्लेख केला, या संस्थेसोबतच बराच कालावधी माझा गेला, त्यांच्यासोबत काम केलं. याशिवाय आता नवीन जे आपले विषय आहेत, म्हणजे स्त्री पुरुष समानता असेल किंवा युवकांचं व्यक्तिमत्व विकासाचा किंवा स्किल डेव्हलपमेंटचा विषय असेल, तर अशा प्रकारचं काम देवणी तालुक्यामध्ये एक ग्रामीण महिला विकास संस्था नावाची एक संस्था आहे, ज्याच्या अध्यक्षा कुशावर्ता बेळे म्हणून आहेत. तर त्यांच्यासोबत पण काम करतो आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे की त्या पण भूकंपग्रस्त भागामध्ये माझ्यासोबत काम करत होत्या. आणि एक छोटंसं बाळ कमरेवरती घ्यायचं आणि महिलांना मार्गदर्शन करायचं, इथून त्या पुढे आलेले आहेत. आणि आज एक चांगलं काम देवणी तालुक्यामध्ये त्यांनी बचत गटाचं महिलांसोबतचं खूप मोठं काम उभं केलं आहे. आणि आत्ता त्यांचं जेंडरवरती काम विशेषतः चालू आहे. तर जेंडरवरचं जे काम चालू आहे ते त्यांच्यासोबत ते जेंडरचं पण मी काम करतो आहे. आणि नारी प्रबोधन मंच तर महिला, युवक आणि बालक असं 3ही घटकासोबतचं काम आहे. आता विशेषतः समुपदेशन केंद्राचं काम जे आहे ते आम्ही विवाह समुपदेशन केंद्र, तर ते थोडंसं गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे. आणि पूर्ण जिल्ह्यासाठी जिथं जिथं काही आमची गरज पडेल तिथं आम्ही ते काम करत असतो. तर त्या ठिकाणी आपल्यासारख्या युवकांची, युवतींची गरज वेळोवेळी लागणार आहे. नक्की नक्की सर. तर तिथं आपण सर्वजण सहकार्य, म्हणजे जे काही प्रेक्षक आहेत त्यांना मी या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी आम्हाला अप्रोच व्हावं. बिलकुल सर. त्यासाठी माझा फोन नंबर शोएब सरकडे आहे. नक्की. किंवा खोरे गल्लीमध्ये नारी प्रबोधन मंचचं ऑफिस आहे. ओके. तिथं आपण कुठल्याही क्षणी बोलू शकता. बिलकुल. विशेष समजा आपल्याला काही गरज असेल तर ते पण आपण सोडवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्याला त्यामध्ये काही करता येईल का असा पण प्रयत्न करू शकतो. आपल्यासाठी आमच्या संस्थेचे दार देवणीचे असतील किंवा लातूरच्या संस्थेचे असतील, नक्कीच सर्वांसाठी खुली आहे. बिलकुल सर, बिलकुल. धन्यवाद. सर, स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये आलात तर काही चॅलेंजेस तुम्हाला आले असतील ना, समाजाकडून, घरून काहीतरी चॅलेंजेस, त्या चॅलेंजला तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही फेस केलात? नाही, चॅलेंज तर मला अगदी सुरुवातीपासून होते. कारण 1993मध्येच मी पण प्रेमविवाह केला. अर्थात तो केला, पण अरेंज मॅरेज पण होतं ते. बिलकुल. आणि त्या क्षणी मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला हुंडा घ्यायचा नाही आणि हुंडा न घेता लग्न करायचं आहे.
आणि माझं नशीब चांगलं की माझ्या आईवडिलांनी त्याला मला साथ दिली आणि पुढं पत्नीनं पण साथ दिली. या सर्व प्रकारामुळं मला माझं मुक्तपणे काम करता आलं आणि समाजासाठी जे घटक आहेत महिला आणि कुटुंबातले मुलं म्हणजे येणारी भावी पिढी ह्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने मला काम करता आलं. बिलकुल. आपल्या यूट्यूब चॅनलला बघणारे खूप सारे व्ह्यूवर्स आहेत, त्यांना अजूनही माहीत नाही आहे की ग्राउंड लेवलवर कंडिशन कसं आहे. बालश्रम असू द्या, बाल विवाह असू द्या किंवा ह्युमन एम्पॉवरमेंटबद्दलचे डोमेस्टिक व्हायलन्ससारखे प्रकार त्यांना असं वाटतात की आता नाहीच आहेत. तर तुमच्या लाईफमधले काही एक्सपिरियन्स असे आहेत का जे तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाहीत? नाही, असे खूप सारे प्रसंग आहेत की जे मला विसरता येणार नाहीत. हे प्रश्न आहेत का? आहेत. ह्याचा आवाका किती आहे? खूप मोठा आहे. खूप मोठा आहे. पण आपण असं समजूया की आवाका मोठा असो अगर छोटा असो, प्रश्न आहे का? आहे. तर तो सोडवायला पाहिजे आणि सोडवत असताना केवळ मी एकटा सोडवतो म्हणून जर आपण समाजामध्ये पुढे गेलो तर ते सुटणारे नाहीत. ते संघटितपणे सोडवायला पाहिजेत. असं हा झाला पहिला भाग. आणि दुसरं तुमचं जे म्हणणं आहे की असे अनुभव काय आले का, तर दोन्ही पण मी अनुभव माझ्या जीवनामध्ये घेतले. म्हणजे चांगले पण घेतले, वाईट पण घेतले. ज्यावेळेस मी कामाला सुरुवात केली तर संस्थेच्या माध्यमातून मी अमरावती भागामध्ये काम केलं. परभणी भागामध्ये काम केलं, लातूरमध्ये काम केलं. आणि हे काम करत असताना परभणीमध्ये रेड लाईट एरियामध्ये विशेषतः तिथली जी मुलं आहेत त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात करायचा विचार केला. आणि तिथं जबाबदारी अशी होती की या लहान त्या वस्तीमधल्या मुलांना 1-2 तासासाठी स्टडी सेंटर आपल्याला सुरुवात करायचं होतं. आणि हे स्टडी सेंटर सुरुवात करण्यासाठी आपल्याला त्याच वस्तीतली एखादी शिकलेली मुलगी किंवा महिला पाहिजे होती. रेड लाईटमध्ये. मग रेड लाईटमध्ये फारसं काही शिक्षण त्यांचं मुलींचं नसतं. आणि हे सगळं मी करू जे शकलो तर मला माझ्या संस्थेने म्हणजे त्या संस्थेच्या अध्यक्षा सुमतीताई जगताप आहेत, हेमलता वैद्य त्याच्या कोषाध्यक्ष आहेत, नोगजा म्हणून आहे, शहरकर आहेत. म्हणजे ज्या वेल एज्युकेटेड आहेत. हे संस्थाच मुळात महिलांची आहे. बिलकुल. म्हणजे कार्यकारिणी महिलांची आहे. आणि या सर्व महिलांनी मला खूप सारं स्वातंत्र्य दिलं. या स्वातंत्र्यामुळं मी अगदी म्हणजे पाहिजे तर ह्या पद्धतीचं काम मी करू शकलो. आणि खूप सारे कुटुंबाला उभं करता आलं. ह्याचा मला मनस्वी आनंद आहे. म्हणजे हा एकच उदाहरण नाही. दुसरं उदाहरण मला सांगता येईल, बालकामगाराच्या क्षेत्रामध्ये मी काम केलं. आता बालकामगारच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही भूकंपग्रस्त भागामध्येच 45 दिवसाचं एक कॅम्प आयोजित केला होता. ज्या कॅम्पमध्ये बेसिक त्यांना 45 दिवसामध्ये शब्दापासून ते वाक्यापर्यंत आणि अंकापासून 2 अंकी गणित इथंपर्यंत त्यांना समज आली पाहिजे अशा पद्धतीचा एक सिलेबस तयार केलेला होता. आणि आजूबाजूच्या सर्व खेड्यामधले जी मुलं शाळेमध्ये जात नाहीत, शाळाबाह्य आहेत, अशा सर्व मुलांना आम्ही गोळा केलं आणि त्यांचा तो कॅम्प आयोजित केला आणि त्या कॅम्पमध्ये शिकवायला सुरुवात केली. आणि शिकवत असताना ह्या मुलांसोबत 45 दिवस आम्ही जे काढले ते आम्हाला पण खूप समृद्ध करणारे होते. कारण ही मुलं स्वतंत्रपणे मुक्तपणे फिरलेली मुलं. खरी गोष्ट. आणि त्याला आम्ही एका बंदिस्त शाळेमध्ये घेऊन येतोय, त्या हॉलमध्ये ठेवतोय, शिकवतोय, गणित शिकवतोय, वाक्य शिकवतोय. याच्यामध्ये फारसं त्यांना इंटरेस्ट नाही. परंतु हळूहळू त्यांची आमची गट्टी एवढी जमली की यातली बरीच मुलं परत नव्याने त्यांनी शाळा सुरू केली. आजही त्याच्यातला एक मुलगा मला भेटला, म्हणजे नेहमीच भेटतो. आणि तो सांगतो की सर तुम्ही जे मला कॅल्क्युलेटर कसं चालवायचं हे जे शिकवलं ना, त्याच्यामुळं मी माझी 10वी तर केली, पण आज सिमेंटच्या ओरिएंट कंपनीमध्ये मी स्टॉकचा मॅनेजर म्हणून काम करतोय. आणि असं ज्यावेळेस कोणी सांगतं त्यावेळेस आपल्या आनंदाला पारावर राहत नाही. बिलकुल. सर, समाजामध्ये जेव्हा बालविवाहाबद्दल बोलतो आपण, तर बालविवाहाबद्दल एक असं एखादं क्रिटिकल कंडिशन, असं काय इन्सिडेंट सर? असे पण खूप शॉकिंग इन्सिडेंट्समध्ये खूप आहेत. पण एक जे मी कधीच विसरू शकत नाही अशा प्रकारचा माझा अनुभव आहे. त्या मुलीचं वय साधारणतः एक 16-17 वर्षाचं होतं. नात्यामधलाच मुलाला म्हणजे मुलासोबत त्यांनी लग्न केलं. अर्थात त्या मुलीची पण संमती त्याला होती. गरोदर असल्यामुळं ती
डिलेवरीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आली. प्रेग्नंट प्रेग्नंट ॲट द एज ऑफ 60 to 70 बिलो 70. ते आल्यानंतर जे काय कायदेशीर प्रक्रिया व्हायची ते प्रक्रियेनुसार गुन्हे दाखल झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. FIR त्याचा झाला. आणि ही मुलगी फक्त एकटी त्या दवाखान्यामध्ये राहिली, कारण दोषी पालक होते, सासू सासरे होते, या सगळ्यावरती गुन्हा दाखल झालेला होता आणि हे सगळे जेलमध्ये होते. मग तिचं ज्यावेळेस डिलिव्हरीचा वेळ आला त्यावेळेस तिथल्या वॉर्डमधल्या डॉक्टरने आम्हाला फोन करून सांगितलं की सर तिची कंडिशन क्रिटिकल आहे, तिला रक्ताची गरज लागणार आहे आणि तुम्ही काय करता. आणि हा फोन आला मला रात्री 12 वाजता. ओके. मग 12 वाजता फोन आल्यानंतर आपल्यासारखे जे सामाजिक क्षेत्रामध्ये आमचे मित्र आहेत त्यांच्याकडून ती व्यवस्था आम्ही करू शकलो. ती व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपामध्ये झाली होती. पण झालं असं की मूल किंवा ती आई म्हणजे आता हे पण मुलंच. हो ना, मुलंच. ह्या दोन्हीपैकी एकालाच आपण जीवदान देऊ शकतो असं डॉक्टरांनी मला त्याच वेळेस सांगितलं. आणि त्यावेळेस विचार आला की सांगायचं काय आता डॉक्टरांना. मी सांगितलं की प्रयत्न करा दोघांना पण वाचवण्याचा. शेवटी तुमच्या हातात जे आहे ते होईल, पाहू आपण प्रयत्नानंतर. आणि दुर्दैवानं बाळ दगावल्यानंतर सरांनी सांगितलं की आता मुलीची प्रकृती स्थिर आहे, परंतु आणखी एक 24 तासापर्यंत आपल्याला तिला आपल्या निगराणीखाली राहील आणि मी काही सांगू शकत नाही. आणि दुर्दैवानं पुढच्या 3 तासामध्ये ती पण वारली. आणि ज्यावेळेस वारली हा निरोप मी त्यांच्या घरच्यांना दिला. नवऱ्याचं प्रचंड प्रेम त्या मुलीवरती, कारण नात्यातलं जरी असेल आणि अंडर एज असेल परंतु प्रचंड प्रेम. तो रडायला लागला फक्त त्या भेटीसाठी घेऊन आले होते. त्यामध्ये मुलाचं किती वय होतं? मुलाचं वय 23 होतं. 23 म्हणजे मुलगा हे होता, मॅच्युअर होता. आणि मग तो सांगायला लागला की सर आमची खूप मोठी चूक झाली आणि मला स्वतःला पण आता वाटते की जगायचं नाही मला पण, कारण मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. म्हणून मला या आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की 18 हे मिनिमम वय झालं. म्हणजे आता आपल्या कायद्याच्या दृष्टिकोनातून 18 वय हे ठीक आहे, पण 18चा पण विचार करू नका. त्याच्या पुढं तुम्ही लग्न करा, झालंच पाहिजे. त्याला स्वतःला तिच्या पायावरती उभं राहू द्या, तिच्यामध्ये मॅच्युरिटी होऊ द्या. बरेच वेळेस आपण बालविवाहाने येणारी पिढी ह्याचा जास्त विचार करतो. म्हणजे बालविवाह का करायचं नाही असं जर आपण कुणाला विचारलं तर ते म्हणतात की पुढची जी पिढी आहे जन्माला येणारी ती सशक्त जन्मत नाही, त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतात. बरोबर. म्हणजे आपण महिलांना एक फक्त मूल देणारी मशीन म्हणून पाहणार का असं माझा प्रश्न. खरा. तर जन्माला येणारं पण बाळ आहे, मूल आहे, जी जन्म देणार आहे ते पण मूल आहे. बिलकुल. आणि 1989ला आपण बाल हक्काची संहितेवर भारताने 92ला सही केली, 1992ला सही केली. आणि त्यामध्ये आम्ही संपूर्ण त्या संयुक्त राष्ट्र संघाला सांगितलं की मुलांना त्यांचे जे हक्क आहेत आम्ही ते सर्व देण्याचा प्रयत्न करू. त्याच्यातला बालविवाह झाल्यानंतर कुठलाच हक्क त्या मुलीला मिळत नाही. बघा तुम्ही, म्हणजे कारण जन्माला येणारा मॅरेज वाईड आहे, पूर्णपणे वाईड आहे. म्हणजे जन्माला येणाऱ्या बाळापेक्षा मला काय वाटतंय छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मुलगी म्हणून तिला दोरीवरच्या उड्या मारायच्या. खरं. मुलगी म्हणून तिला जेवणाची वेळ टाळून डब्यामधलं काहीतरी हात घालून खायचं आहे. समजा ती सून म्हणून गेली तर हे शक्य आहे का? म्हणजे तिचं बालपण पूर्णपणे हिरावलं जातं. आणि एका बाळाला आपण महिला म्हणून वागायला सुरुवात करतो आणि तिचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतो. आणि ह्या उद्ध्वस्त करण्याचा अधिकार दिलाय कोण आपल्याला? खरं. एक माणूस म्हणून आपण पहा असं माझं म्हणणं आहे. आणि ही सगळी परिस्थिती का निर्माण झाली तर
सुरुवातीपासून आम्ही काही गोष्टी म्हणतो की संस्काराच्या नावाखाली काही गोष्टी करतो. म्हणजे जन्माला आलेल्या बाळ जन्मलं की आपण विचारतो मुलगा आहे का मुलगी, खरं. आणि तिथून भेदभावाला सुरुवात होते. म्हणजे इव्हन आपण सांगितलं की मुलगी आहे तर मुलीसाठीचं ठीक आहे, आत्ता काही गोष्टी कमी झाल्यात, परंतु पहिलीची आपली रूढी काय की मग जिलेबी वाटप करा, मुलं असतील तर पेढे आणा. ठीक आहे, हे आता कमी झालं आहे, हे मान्य आहे मला. पण असे काही भेदभाव आहेत जे न कळत आपण आज पण करतोय. बिलकुल. म्हणजे आत्ताही मी माझ्या घरामध्ये मुलाला खेळणी आणायची असेल तर क्रिकेटची बॅट बॉल अशा पद्धतीची आणतोय, आणि मुलीसाठी जर खेळणी आणायची असेल तर बाहुलीच आणतोय, भांडी आणतोय. म्हणजे तिला अजूनही त्या संसाराच्या बाहेर आम्ही काढायला तयार नाही. बिलकुल. ग्राउंड लेवलला हेच प्रश्न आहे सर. कारण आता जेव्हा एखादी मुलगी बॉर्न होते ना तेव्हा त्याला माहिती नाही, अट्रॅक्शन त्याला त्याबद्दल नसतो. हे समाज असतो, हे घरचे फॅमिली मेंबर्स असतात की त्याला अट्रॅक्शन करून देतात की बघ हे चांगलं असतं, हे खेळायचं असतं, बाहुली चांगली असते, हां तुझं हेच आहे, येस येस. म्हणजे हे संस्काराच्या नावाखाली आपण सर्व करत राहतो, आणि त्याचा परिणाम मग मुलीनं कसं राहिलं पाहिजे. पुढं तिनं मोठी झाल्यानंतर आपण तिला सांगतो तू लाजवळ असलं पाहिजे, तू फार मोठ्याने बोललं नाही पाहिजे. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण हे संस्काराच्या नावाखाली आपण सगळ्या गोष्टी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि मुलाला सांगतो की तू मुलगा आहेस, तू असं मर्दाप्रमाणे राहायला पाहिजे. मर्दाची व्याख्या आम्ही केली. मर्द कसा असला पाहिजे तर न भिणारा, न रडणारा, ते मर्द को दर्द नाही होता, ते दर्द नाही होता. हां, तर अशा पद्धतीचे संस्कार आम्ही करतो, आणि त्याचा परिणाम केवळ त्या मुलीवर नाही होत, मुलावर पण होतो. म्हणजे आत्ता समजा आपण ज्यावेळेस आपल्याला खूप दुःख झालंय तर मला समाज रडायची परवानगी देत नाही. साधं उदाहरण आहे, समजा आपल्या घरामध्ये एखादं कोणाचं कर्ता पुरुष असेल किंवा कर्ता कोणी असेल आणि ते वारला असेल तर आपल्याला मुक्तपणे रडता येत नाही. सगळ्या भावना मला माझ्या मनामध्ये दाबावं लागतात. आणि मला वाटतं की वैद्यकशास्त्र किंवा वैद्यकीय शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या भावनाला मोकळेपणे वाट करून देत नाहीत त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर, तुमच्या शरीरावर होतो. आणि कदाचित मला त्याच्यामुळंच असं वाटतं की आता जे मुलांमध्येच चिडचिडपणा दिसतोय, खरे जे त्रागा दिसतोय, तो कदाचित तो एक प्रकार असेल असं मला वाटतं. कदाचित त्याच्यावरती अभ्यास करावा लागेल, पण खरं असं वर पाहिल्यानंतर मला सध्या तरी वाटतं. खरी गोष्ट आहे सर अगदी. कारण मुलं असो मुलगी असो या समाजामध्ये राहून प्रत्येकजण एक डिप्रेशनचं शिकार झालं. तर हे सगळं कमी करण्यासाठी आपण हे जे प्रश्न आहेत महिलांचे, तर त्यांना थोडासा आधार देणं. बिलकुल सर. मुलांचे प्रश्न आहेत, मुलाचा एकच प्रश्न नाही, बालकामगारासारखा प्रश्न आहे. बिलकुल. आता आपल्याला सहज वाटणारा प्रश्न आहे की काम करतोय, 4 पैसे कमवतोय म्हणजे त्याला संस्कार आहेत, काय फरक पडायला. सर तुम्हाला पर्टिक्युलरली आता मुस्लिम समाजाबद्दल मी सांगतो. खूप सारे असे इन्सिडेंट्स मी पाहिलो आहे की आता एखादा समजा फॅमिलीमधले कोणी आहे, वय त्याचं खूप कमी आहे, 12 वर्ष 10 वर्ष वय आहे, पण जेव्हा सुट्ट्या असतात उन्हाळ्याच्या समर वैकेशंसमध्ये, घर के माँ बाप बोलते हैं कि बच्चा बाहर फिरता है कहीं पे भी, इससे अच्छा काम को कहीं लगा दो उसे, कहीं से लगा दो. हां, तर याच्या पाठीमागे आईवडिलांचा काय उद्देश असतो, आणि त्या लहानपणी त्या मुलाला पैशात जेव्हा एकदा हे लागते ना, चटक लागते ना, त्या आयुष्यभर मग ते शिक्षणाकडे त्याचं लक्ष जात नाही. मग ते काय म्हणतो 100 रुपये मला भेटतात दिवसातून, खूप झाले 100 रुपये, आता खूप झाले. पण इन फ्युचर जेव्हा त्याची मॅरिड होते, जेव्हा त्याच्यावर खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटी असतात, नाही पैशाचा भाग आपण थोडासा बाजूलाच ठेवू. माझं म्हणणं काय, पैसा किती कमवेल, काय होईल भविष्यामध्ये, त्याला त्या कदाचित तो समजा आज 100 रुपये कमवतोय, मोठा झाल्यानंतर त्याला त्या व्यवसायामधल्या सगळ्या गोष्टी कळायला लागतील, मोठा व्यावसायिक होईल, तर ठीक आहे, ह्या गोष्टी ठीक आहेत. पण त्याचं बालपण आपण त्याला परत देऊ का. खरं म्हणजे त्याला त्या वेळामध्ये मित्रासोबत विटी दांडू खेळायची होती, गोट्या खेळायच्या होत्या, आताच्या भाषेमध्ये क्रिकेट खेळायचं होतं, कॅरम खेळायचं होतं. बिलकुल. त्याला स्वतःसाठी आरोग्यासाठी समजा काही जिमसारखे पर्याय निवडायचे होते. बिलकुल. ते काहीच नाही करता आले ना. खरं. तर त्याचं हे बालपण हिरवलं जाऊ नये म्हणून कामाला लावायचं असं माझं स्पष्ट मत आहे.
बाकी पैशाचा भाग आपण बाजूला ठेवू. हो ना. पैसे किती कमवा पण ते ग्राउंड लेवलला ते काम चुकीचं आहे. आपण पैसे घेतात पण त्यासोबत दुसरं काय खूप मोठं अन्याय करता जे आयुष्यभर त्याला भरता येत त्याला कधीच भरून निघणार नाही, अशा प्रकारचा तो अन्याय. बिलकुल. सर, ज्युव्हेनाइल जस्टिस बद्दल जेव्हा आपण बोलाल, हे बेरॅक्टे समोर हे बुक आहे, तुम्ही खूप सारं काम केलं सर, याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? हा विशेषतः जे 18 वर्षाच्या आतली मुलं आहेत त्यांच्यासाठीचा हा कायदा आहे. तसा कायदा हा 2000 मध्ये निर्मिती झाली आहे कायद्याची, परंतु त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊन बालन्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 मधल्या खऱ्या अर्थानं सुधारणा होऊन ते 2015 या नावाने आता तो ओळखला जातो. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, म्हणजे नावाने पण आपल्याला लक्षात येईल की बालन्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम म्हणजे मुलांना न्याय देण्याचा एक भाग आहे, आणि दुसरा भाग आहे ते काळजी आणि संरक्षणाच्या मुलांसाठीचं काय काम करायचं तो सांगणारा एक भाग आहे. तर पहिल्या भागामध्ये आपण जी मुलं विधी संघर्षग्रस्त आहेत, आता विधी संघर्षग्रस्त म्हणजे कसं, कायदा काय सांगतो की मुलं ही गुन्हेगार नसतात. परिस्थितीनुसार आम्ही मोठी माणसं त्यांचा वापर करतो, एखाद्या दुष्कृत्यामध्ये त्यांना घेतो, त्यामुळं ती त्याच्यामध्ये अडकली जातात, म्हणून त्याला गुन्हेगार न म्हणता आपण विधी संघर्षग्रस्त बालक असं म्हणतो. आणि ही विधी संघर्षग्रस्त बालकांचं जे ट्रीटमेंट आहे किंवा त्यांना जे हाताळण्याची जी पद्धत आहे किंवा काय पद्धतीने हाताळलं पाहिजे हे जे सांगणारा भाग आहे तो आहे बालन्याय मंडळाचा. त्यासाठी मग बालन्याय ते बालन्याय मंडळाकडे जातं, JJB ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो, ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड असं. आणि दुसरा जो भाग आहे काळजी आणि संरक्षणाची असणारी मुलं, तर ह्या JJ ॲक्टमध्ये जर तुम्ही 214 कलम 2 मध्ये जर 14 हे बघितलं तर 12 प्रकारची मुलांची यादी त्यांनी दिलेली आहे आपल्याला, जे काळजी आणि संरक्षणामध्ये येतात. आणि त्यांचं संरक्षण करण्याचं काम, त्यांची काळजी घेण्याचं काम ह्या CWC म्हणजे बाल कल्याण समिती यांच्यामार्फत केलं जात आहे. आणि बाल कल्याण समिती आणि बालन्याय मंडळ या दोन्हीच्या माध्यमातून 18 वर्षाच्या आतल्या मुलांचं कुटुंबामध्ये परत एकदा पुनर्स्थापन कसं केलं जाईल या पद्धतीने तो प्रयत्न केला जातोय. अतिशय चांगला कायदा आहे, ज्यांनी मुलांची व्याख्या खूप स्पष्ट केली आहे. कारण तुम्ही जर मुलांच्या व्याख्या पाहिल्यात वेगवेगळ्या कायद्यामध्ये वेगवेगळ्या सांगतात, कुठं 14 वर्षापर्यंतचं आहे, कुठं ते 18 वर्षापर्यंतचं आहे, पण हा कायदा सरळ सांगतो की 18 वर्षाच्या आतलं म्हणजे 17 वर्ष 365 दिवस 17 वर्ष 365 दिवस ज्याला पूर्ण झाले तो व्यक्ती प्रौढ, त्याच्या आतला समजा 17 वर्ष 364 दिवस झाले असतील तरी तो बालक आहे. असे कधी आली होती केस तुमच्याकडे ज्यामध्ये टाईमचं थोडंसं हे होतं, 17 वर्ष 364 दिवस किंवा 65 का 64 दिवसावरती आला आम्हाला, पण असं एवढं का म्हणजे एवढं बाउंड्री नाही आला, बाउंड्री नाही आला, एखादा महिना आहे ते फरकाने आला. असं एखादं रिग्रेस तुम्हाला माहिती आहे, क्राईम, आता याला क्राईम म्हणता येणार नाहीये, पण एखादी चूक झाली एखाद्या मुलाकडून जे रिग्रेस होते. आता हा भाग खरा तर बालन्याय मंडळाचा आहे, त्यांच्याकडे तर विधी संघर्षग्रस्त असल्यामुळे ते हाताळतात. परंतु ज्यावेळेस सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करतो त्यावेळेस वस्तीमध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची मुलं पाहायला येतात आणि त्यावेळेस संवाद साधल्यानंतर 1-2 वेळेस आपण संवाद साधला की ती मुलांना लक्षात येतं की ही नाही, हे आपण जे करतो ही गोष्ट चुकीची आहे आणि याच्यापासून आपण लांब गेलं पाहिजे. कारण अमरावतीमध्ये काम करत असताना आम्ही अशा प्रकारची अनेक मुलांचा अनुभव घेतला. म्हणजे ही मुलं व्हाईटनरचा वापर करायची नशा करण्यासाठी, व्हाईटनरची नशा, आणि व्हाईटनरची नशा करून मग त्याच्यामध्ये तुला व्हाईटनर कमी मिळालं, मला जास्त मिळालं म्हणून एकमेकांसोबत भांडण करणं, एकमेकाला मारामारी करणं, अशा प्रकारची ते करायची. मग अशा मुलांना आम्ही आमच्या त्या स्टडी सेंटर तिथं पण चालू केलेले होते. 80 गावातून काम होतं अमरावतीमध्ये पण. तर अशा त्या स्थानिकच्या स्टडी सेंटरमध्ये ह्या मुलांना आणायचं आणि त्यांच्याशी संवाद साधायचा आणि हळूहळू मग त्यांच्यातला जो रागाचा पारा जो चढलेला आहे
तो कमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा. आणि ते पण बऱ्याच अंशी आम्हाला चांगल्या पद्धतीचं यश आलं आम्हाला. बिलकुल बिलकुल सर. पुरुषांना एक पितृसत्ताक पद्धतीमध्ये जेव्हा राहतो तर इगो असतो एक, की महिला आहेत ना तर महिलांना थोडं आपल्यापेक्षा खालीच ठेवावं, हे प्रत्येकाला असतो. या मुद्द्याला बाजूला ठेवून तुम्ही कशा पद्धतीनं फक्त महिलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतलात? मी जे दुःख पाहिलं म्हणजे भूकंपग्रस्त भागामध्ये काम करत असताना ज्यावेळेस महिलांचा संपर्क माझा आला, मुलांचा संपर्क आला, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की जे महिला जिवंत होत्या त्यांच्या प्रॉपर्टीचे प्रश्न निर्माण झाले. ओके. किंवा ज्या महिला वारल्या होत्या त्यांच्या पुरुषांनी दुसरं लग्न ताबडतोब केलेलं होतं. मग ह्या महिलांना न्याय कोण देणार, ह्यांचं कोण ऐकणार, किमान ऐकणार कोण? न्याय द्यायचा भाग तर खूप लांबचा आहे समजा, पण किमान ह्यांचं दुःख हलकं करण्यासाठी ह्यांना ऐकलं तर पाहिजे आपण. आणि मग माझ्या संस्थेने कौटुंबिक सल्ला केंद्र चालू केलेलं होतं. ओके. मग त्या कौटुंबिक सल्ला केंद्राच्या माध्यमातून अशा महिलांची आम्ही नोंद घ्यायचो. ह्या महिलांसाठीची गाव पातळीवरती शिबिर आयोजित करायची. आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या ज्या महिला आहेत किंवा ज्यांना मानसिक आधाराची गरज आहे तर अशा महिलांसोबत संवाद पण करायचो. आणि 2 प्रकारच्या ट्रीटमेंट पण आम्ही करत होतो, होमिओपॅथिक ट्रीटमेंट आणि चुंबकीय पद्धतीची ट्रीटमेंट. ओके. ह्या ट्रीटमेंट त्यांना करत होतो मॅग्नेटचा वापर करून. आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आम्हाला आले. आणि जे काही प्रॉपर्टीचे वाद असतील किंवा इतर काही तर ते पण आम्ही सोडवू शकलो. विशेषतः जे भूकंपग्रस्त भागामध्ये नवीन घराची बांधणी केली तर ते बांधणी करत असताना सुरुवातीपासून आम्ही हीच भूमिका घेतली. आणि शासनाने पण आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी पण खूप आम्हाला सपोर्ट केला. आणि त्याच्यामध्ये महिला आणि पुरुषांच्या नावावरती ते घरं दिली, त्यांनी वाटप केली. ओके. त्यामुळं चांगल्या पद्धत म्हणजे एकदा महिलांना घरामध्ये त्रास सुरू झाला, रात्री घराच्या बाहेर काढलं तर तिचं काहीच राहत नाही ना, पण ते आज घरं तिच्या नावावर आहेत. एवढं तरी श्रेय निश्चित शासना म्हणजे आम्ही नाही घेत, पण शासनाने ते काम केलं, शासनाला आम्ही देऊ इच्छितो. बरेच वेळेस आपली भूमिका अशी असते की शासन आणि संस्था असे विरोधाची भूमिका असते, तर तसं न करता आम्ही शासनासोबत खूप चांगल्या समन्वयाने काम केलं. त्यावेळेस विलेज डेव्हलपमेंट नावाचा एक प्रकल्प होता. त्यावेळेसचे जिल्हाधिकारी होते माननीय प्रवीणसिंह परदेशी सर. फर्स्ट. हां. ओके. म्हणजे भूकंपग्रस्तच्या काळामध्ये. तर त्यांच्या माध्यमातून आम्ही ते सगळं 52 गावं जी होती भूकंपग्रस्तामधली, तर या सगळ्या गावामध्ये अशा पद्धतीचं काम सगळं केलं. आणि महिलांना आरोग्य असेल किंवा ह्या घरामध्ये राहायची सवय पण नव्हती. एकूण आम्ही 18 प्रकारचे मुद्दे घेतले असते. म्हणजे आज आपल्याला हसू येईल त्याचं की टॉयलेटला जाण्यासाठी टॉयलेटचा वापर केला पाहिजे. ओके. साधी गोष्ट. ओके. तर ते आम्हाला त्यांना सांगावं लागायची की टॉयलेट बांधून दिलेले आहेत, त्याचा वापर करा. ओके. ओके. आणि ज्यावेळेस आम्ही जाऊन पाहायचो त्यावेळेस त्या टॉयलेटमध्ये तिथल्या गौऱ्या भरलेल्या राहायच्या, त्यांचं जळण भरलेलं राहायचं. ते आम्ही स्वतः जाऊन काढायचं, त्यांना वापरायला लावायचं, कसं वापरायचं हे सांगायचं. म्हणजे इतके छोटे छोटे गोष्टीचं काम करावं लागलं. एखाद्याच तुम्ही चांगलं केलं, तुम्हाला असं वाटलं, नंतर त्या महिलापासून नंतर त्या लेकरापासून तुम्हाला भेट होते आणि त्यांच्या डोळ्यामध्ये एक हॅपीनेस पाहून तुम्हाला काय वाटतं? नाही, महिलांची भेट होते. त्याच्यानंतर आता परिस्थिती अशी आहे की ह्या ज्या भागामध्ये काम केलं तिथं आम्ही विशेषतः त्यांच्या गावात जरी गेलो, माहिती मिळाली तरी ते येतात, बोलतात. म्हणजे ज्या महिलांना बोलायला पण शिकवावं लागलं ना, की ह्या महिलांना घरातून बाहेर पडणं माहीत नाही, बोलणं खूप लांबची गोष्ट आहे. आणि त्याच महिला ज्यावेळेस आमच्यासोबत कामाला सुरुवात केल्या, त्याच्यातल्या मला वाटतं आजही किमान औसा तालुक्यामध्ये 15 ते 20 महिला ह्या आमच्यासोबत काम केलेल्या आहेत. आणि त्या अंगणवाडी शिक्षिका, अंगणवाडीच्या हे सेविका म्हणून आहेत किंवा सुपरवायझर आहेत किंवा तुमचे आशा कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. म्हणजे असं वेगवेगळ्या
यंत्रणेसोबत, शासकीय यंत्रणेसोबत आपला विचार पुढे घेऊन जाण्याचं काम हे करत आहेत आणि तेच खरं मोठं यश आहे असं वाटतं. जेव्हा लॉ एन्फोर्समेंटबद्दल आपण बोलतो, बाल कामगारासाठी खूप सारे लॉ आहेत भारतामध्ये, ते ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंट होत नाहीत असं आपल्याला वाटतं, एन्फोर्स होत नाहीत. त्याच्या पाठीमागलं कारण काय असेल? कसं आहे की अनेक वेळेस काय होतं, आपण हे केवळ शासनावरती जबाबदारी सोडून रिकामे होतो. बिलकुल. तर माझं म्हणणं असं आहे की बाबा ग्रासरूटला या कायद्याची माहिती फारशी नाही, ती आपण दिली पाहिजे. त्याची जागृती आपल्यासारख्या युवकांनी पुढे येऊन ती केली पाहिजे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या जर आपण केल्या तर खूप चांगलं काम होऊ शकतं. आता बरेच वेळेस काय होतं, माझ्या शेजारीच बालविवाह होत असतो आणि मला असं वाटतं की मी जर सांगितलं तर मग माझा ह्यांचा संबंध खराब होतं, भांडण होऊ शकतं. मग मी त्या प्रश्नामध्ये कशाला हात घालू, त्याच्यापेक्षा मी माझ्या घरात बसतो, मी काहीच करणार काय होऊ द्या असं करतो. पण आपल्याला हे माहीत नाही की शासनाने अशी एक व्यवस्था केलेली आहे चाइल्डलाईनची, जी आता बाल संरक्षण कक्षामध्ये ती मर्ज झालेली. पूर्वी ते चाइल्डलाईन म्हणून चालवली जायची, आता पण चाइल्डलाईन म्हणून चालते, पण ती मर्ज झाली ती. तर त्याचा नंबर खूप सोपा आहे, 1098, उलटी उजळणी म्हणायची आपण, 1098. ओके. तर तुम्ही नुसतं कुठेही बसून तुमच्या मोबाईलमध्ये बॅलेन्स जरी नसेल तरी तुम्ही तो टोल फ्री क्रमांक आहे, टोल फ्री. ओके. तुम्ही फोन करू शकता. ज्या ठिकाणी तो इन्सिडन्स घडत आहे त्या ठिकाणी त्यांची यंत्रणा येते, तो विवाह थांबवण्याचा प्रयत्न केला जातो आणि पुढची सगळी प्रक्रिया त्यांच्या माध्यमातून होते. म्हणजे 1098 हा कॉमन नंबर आहे, जे कोणत्या कोणत्या कार्यासाठी सर मेजर? लहान 18 वर्षाच्या आतल्या मुलांचा कुठलाही प्रश्न राहू, कुठलाही असू, कुठलाही बाल कामगार असू द्या, बालविवाह असू द्या, बाल भिक्षेकरी असू द्या, कुठलाही प्रश्न, किंवा एखादं बालक नको म्हणून त्याचा त्याग केलेला आहे. म्हणजे अनेक वेळेस आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात, पाहायला मिळतं की मूल कचरा कुंडीमध्ये टाकून दिलेलं आहे, रस्त्यावरती फेकून दिलं आहे. तर असे कुठलेही प्रश्न असो, तर 1098 ज्यावेळेस आपण डायल करतो त्यावेळेस त्या मुलांची पुढची व्यवस्था सगळी करण्याची जबाबदारी ती यंत्रणा घेते आणि त्याचा खूप चांगला अनुभव आपल्याला येतो. आणि विशेष म्हणजे तुमचं नाव हे गुप्त ठेवलं जातं. त्यामुळं आपण एकच काम करायचं, फक्त 1098 डायल करून त्यांना माहिती द्यायची आणि आपण बाजूला राहायचं. नक्की नक्की सर. तर असं जर आपण केलात तरी खूप मोठं सहकार्य आहे. बिलकुल सर, आपल्या माध्यमातून हे नंबर सर्वांना पाठ झालेला आहे. 1098 जास्त काय मोठं नाही आहे सर. सर, जेव्हा तुम्ही एखाद्या महिलेसाठी, लेकरासाठी तुम्ही काहीतरी काम केलात, नक्कीच ते तुमच्या कार्यामुळे त्यांचं आयुष्य पूर्ण चांगलं झालेलं आहे. पण तुम्हाला असं काय वाटतं का, एखाद्या महिलेपासून, एखाद्या मुलापासून तुम्हाला काहीतरी शिकण्यासाठी भेटलं नवीन, असं काहीतरी? खूप शिकण्यासारखं भेटलं. म्हणजे आता युवकांसोबत ज्यावेळेस आम्ही काम करत होतो त्यावेळेस सेंद्रिय शेतीचं काम होतं आमचं सगळं. तर सेंद्रिय शेतीचं काम असल्यामुळं माझ्या घरी तर शेती नाही, पण ते ज्यावेळेस आम्ही सांगायचं की हे तुम्ही कमी खर्चाचं जे ड्रीप आहे ते वापरा, ह्याचा वापर करा, किंवा हे वाण लागवड करा. तर त्यावेळेस ते मला सांगायचं, सर असं नाही, हे अशा पद्धतीने केलं पाहिजे. ओके. आणि मग सांगायचे की सेंद्रिय खत तुम्ही जे म्हणतात, तर सेंद्रिय खत आम्ही ऑलरेडी वापरतोय का, शेणखतासाठीच आम्ही उकंडे तयार केले, ते उकंडे नेऊन आम्ही टाकतोय, किंवा इथं निर्माण झालेला पालापाचोळा जो आहे तो तिथंच गाडतोय, तिथंच त्याचं सेंद्रिय खत तयार होतं. किंवा गांडुळाची निर्मिती करण्यासाठीच गांडूळ आणून आम्ही टाकलेले आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं की मलाच फार नॉलेज आहे, हे काय खेड्यातले, त्याला काय नॉलेज नाही, असं जे आपल्याला कधी कधी वाटतं. तर आपल्यापेक्षा गावातली मुलं खूप हुशार आहेत. फक्त त्यांना दिशा दिली पाहिजे, व्यासपीठ दिलं पाहिजे, आणि ते व्यासपीठ आपण मिळवून देत नाही म्हणून ते माग आहेत. तर ते प्रयत्न आपण केला पाहिजे. तसा प्रयत्न भविष्यात मग आम्ही खूप ठिकाणी केला. आमच्याच काही मुलांनी मग दशपर्णीसारखं कीटकनाशक तयार करण्याचं घरगुती व्यवसाय चालू केला आणि त्याला चांगला उपयोग झाला. आणि आजही तो आपल्या गाव पातळीवरती दशपर्णी निर्मितीचं प्रशिक्षण देतोय. स्वतः ज्याला, जो आळशी शेतकरी ज्याला करायचं नाही, त्याच्यासाठी तो विकत्रीनं दशपर्णीचं
जे सोल्युशन आहे ते उपलब्ध करून देतो. एखाद्या मुलाचा जेव्हा बालविवाह होतो तर तुम्हाला काय वाटतं त्या मुलावर किंवा त्या मुलीवर कशा पद्धतीनं त्याच्यावर परिणाम मेंटली फिजिकली त्याचं हरासमेंट कशा पद्धतीनं होतं? म्हणजे पहिले जसं मी सांगितलं तसं त्या बालक म्हणून त्याचे जे हक्क आहेत ते सगळे हिरावले जातात. आणि एक सून म्हणून कसं वागलं पाहिजे ही जी जबाबदारी येते आपल्याकडं एक चौकट घालून दिली की सूनने असं वागलं पाहिजे. आणि त्या चौकटीमध्ये ते स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करत राहते. शिक्षण बंद होतं. घरातल्याची मोठ्यांची सेवा केली पाहिजे, मोठ्यांचं ऐकलं पाहिजे. आणि हे जे दडपण असतं ते तिला अर्ली एज प्रेग्नन्सी पण त्यामुळे अर्ली एज प्रेग्नन्सीचा तर विषय आहेच, पण त्याशिवाय तिच्या मानसिकतेवर जो परिणाम होतोय तर तो कधीच भरून नाही. बिलकुल. आणि मग आपल्याला लक्षात येतं की यांचं ज्यावेळेस वय 25-30 वर्ष झालेलं असतं त्यावेळेस 2-3 मुलं झालेली असतात आणि हे सांभाळण्यामध्ये त्यांचं सगळं आयुष्य गेलेलं असतं. आणि 30 वर्षाच्या नंतर मग या मुलीमध्ये प्रौढत्वाची जी लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये चिडचिडपणा दिसतो. त्याच्यामध्ये म्हणजे तिला लक्षात येतं की अरे माझं हे सगळं हिरावून घेतलं गेलं आहे. आणि मग त्याचा जो त्राग आहे तो त्राग आपण दिसतो. म्हणूनच बरेच वेळेस झालेले जे बालविवाह आहेत तर ते टिकतात का हे पण बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आप जब बोल रहे थे तो इस बारे में मैंने सुना की प्री मॅरेज काउन्सिलिंग हे तुम्ही चालू केलात. त्यामध्ये कशा पद्धतीने काम होतात आणि तुम्हाला वाटतो का की प्री मॅरेज काउन्सिलेशन गरजेचं आहे? मी ज्यावेळेस समितीसोबत काम केलं अध्यक्ष म्हणून 3 वर्ष, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की बालविवाहाचं जे किंवा अगोदरच्या कामाचा जो अनुभव होता त्यावरून तो पण अनुभव माझ्यासोबत होता. परंतु हे जे सगळं अनुभवाचं शिदोरी माझ्यासोबत होती त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की 13 ते 17.5 वर्ष हे जे वय आहे तर या वयामध्ये मुलींची जास्त मोठ्या प्रमाणात लग्न होतात. 13 पासून होतात. 13 पासून. आणि याला कारणीभूत बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे एकच कारण नाही. आता आपण सांगतो की गरिबी आहे हे आहे, गरिबी एकच कारण नाही. कारण गरीब असते तर सगळ्याच घरच्या मुलींचं लग्न व्हायला पाहिजे, तर तसं होत नाही. आताचा मीडियाचा प्रभाव आहे, हातामध्ये मोबाईल आहेत. 2-3 वर्ष आपण कोविडच्या ह्याच्यामध्ये घातलेले आहेत, त्यामुळं सगळा सिलेबस त्यांना सगळा अभ्यासक्रम त्या मोबाईलच्या माध्यमातून करावा लागला आहे. ते हाताळण्याचा प्रश्न आहे. मग ते हाताळत असताना ते काय पाहिलेत हे आपलं लक्ष नाही. आणि मग त्यांच्या भावना सगळ्या चाळवल्या जातात आणि यातून मग स्त्री पुरुषामध्ये जे अट्रॅक्शन असतं ते वाढायला लागतं. आणि त्याला ते प्रेम समजतात. म्हणजे शारीरिक आकर्षणाला ज्यावेळेस हे प्रेम म्हणून समजतात ह्या वयातली मुलं, आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षात नाही येत लवकर. आणि अशी मुलं मग प्रेमामध्ये पडून घरातून निघून जाणं, गपचूप चोरून लग्न करणं ह्या पद्धतीचे कृत्य करायला लागतात. आणि एका 6 महिने वर्षभराचा एक कालावधी गेला त्यांचा की त्यांच्या लक्षात येतं की नाही आपण एकमेकासोबत राहू शकत. कारण तुम्ही त्याच्यामध्ये निखळ प्रेम ज्याला म्हणतात ते नाही ना, त्याच्यात फक्त शरीराचं आकर्षण आहे. ते शरीराचं आकर्षण तुमचं भागलं संपला विषय असा. तर तसं न करता आपण आपल्याला पूर्ण आयुष्य काढायचं, तर त्यासाठी आपण जोडीदार निवडत असताना कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. येस, डेफिनेटली. मग शिक्षण असेल किंवा व्यवसाय असेल किंवा संस्काराचा भाग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी, संस्कार म्हणजे मला असं नाही म्हणायचं काय, कारण काय होतं माहिती आहे का, बरेच वेळेस आपण संस्काराच्या नावाखाली बरेच गोष्टी लादायचा प्रयत्न करतो. तसं नाही. समजा मला इंटरकास्ट लग्न करायचं आहे, ठीक आहे, पण माझे त्याचे विचार जुळतात का, माझा त्याचा व्यवसाय जुळतो का, माझं त्याचं वयातलं अंतर जुळतंय का, विचार पडतात का, ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं मुक्तपणे त्यांना चर्चा करता आली पाहिजे. आणि त्यातून जोडीदार निवडण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि भविष्यातले संसाराची सगळी निर्णय त्यांना एकत्रित घेता आली पाहिजे. म्हणजे व्यवसाय करायचा आहे का नोकरी करायची आहे हा एक भाग झाला. समजा त्यातून आलेलं इन्कम आहे ते कुठं खर्च करायचा आहे, कोण करायचा आहे, त्याचे अधिकार कोणाला राहतील हा विषय आला. किंवा जी प्रॉपर्टी आहे
त्याचं काय करायचं, ते कुठल्या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे, त्याचं संवर्धन कसं करायचं, भविष्यात आपण जे मूल जन्माला घालणार आहोत ते कधी घालायचे, काय करायचे, त्याचं नियोजन काय असणार आहे, त्याचं भवितव्य सुधारण्यासाठी किंवा त्याच्या आयुष्यासाठी, चांगल्या आयुष्यासाठी आपण काय करणार आहोत हे थोडंसं संवाद साधून त्या पद्धतीने थोडंसं माहिती घेऊन, माहिती देऊन मुलांनीच तो निर्णय घ्यायचा आहे. फक्त आपण त्याला थोडंसं काउन्सिलिंग करण्याचं आपण काउन्सिलिंग सुद्धा मला म्हणायचं नाही. त्याचं कारण असं आहे की आपण ज्यावेळेस काउन्सिलरच्या भूमिकेत असतो त्यावेळेस असं करतो की काही पर्याय देत राहतो. माझं म्हणणं पर्याय आपण नाहीत द्यायचे, पर्याय त्यांनी निवडायचे. आपण 4 पर्याय राहून कॉम्प्रोमाइज करून आपण त्यांच्याकडून जे त्यांचे पर्याय आहेत ते काढून घ्यायचे आणि त्या पर्यायाप्रमाणे त्यांना कुठला मार्ग हे होतोय त्या पद्धतीने निवडण्यासाठी मदत करायची. खरोखर लग्न अगोदरच हे सर्व झालं पाहिजे, कारण लग्नानंतर जे प्रॉब्लेम्स आहेत येणारे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह येणार नाहीत. खरोखर त्याला आपण विवाहपूर्व आणि विवाह पश्चात असं 2 गोष्टींमध्ये समुपदेशन केंद्र प्री मॅरेज आणि पोस्ट मॅरेज करायचं कारण असं आहे की ज्यावेळेस लग्न होतात आणि दुर्दैवानं समजा त्यांच्या महिलांच्या बाबतीत काही घटना घडते, दुःखद घटना घडते, काही म्हणजे घटस्फोट होतात किंवा अचानक कुठल्या तरी एखाद्या इन्सिडेंट्समध्ये जोडीदार गमवावा लागतो, तर त्याच्यानंतर त्यांच्या पुढं जीवनामध्ये सगळा अंधकार होतो. तर तो आपल्याला टाळता आला पाहिजे. किंवा प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टीचे हक्क असून त्यांना मिळत नाही, किंवा रात्रीतून त्यांना कधी कधी दोघांचं पटलं नाही म्हणून रात्री मारहाण केली आणि त्यांना घराच्या बाहेर काढलं गेलं महिलांना, त्यांनी जायचं कुठं. मग त्यांना माहीत नाही की शासनाने त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे. 1 स्टॉप सेंटर सारखी सेंटर्स आहेत जिथे त्यांना कधी पण निवारा मिळू शकतो गेल्यानंतर. त्याच्यानंतर DV ॲक्ट सारखा कायदा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अर्ज केल्यानंतर त्याच घरामध्ये तुम्हाला राहायचा अधिकार मिळू शकतो. ती मदत कुठून घेता येते. किंवा तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचे काही प्रश्न आहेत, इतर काही प्रश्न आहेत, तर ते तुम्हाला सोडवायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला कायदेशीर मदत पाहिजे, तर विधी सेवा प्राधिकरण सारखं एखादं प्राधिकरण आहे जे प्राधिकरण तुम्हाला मोफतमध्ये वकील मिळवून देतं. फ्री लिगल एड त्यामध्ये मिळतं. तर ही माहिती जी आहे हे सगळं शासनाने सेटअप केलं आहे. आपण काय करतो माहिती आहे का अनेक वेळेस की हे सगळं शासनाने केलं पाहिजे असं शासनावरती ढकलून रिकामं होतं. माझं म्हणणं काय माहिती आहे की हे सर्व करण्यासाठी समाजामधले जे सुशिक्षित आहेत, जे सामाजिकसाठी काही करू इच्छितात, त्यांनी पुढे आलं पाहिजे. आणि तुम्ही फार काही करू नका, पैशाची गरज नाही, फक्त तुमचा वेळ द्या. आणि आपल्या आजच्या युवकांनी आयुष्यामध्ये केवळ 1 तास जरी समाजासाठी द्यायचं ठरवलं तर खूप सारं काम होऊ शकतं. 10च घरासाठी आपण रोज भेट करायची आणि तिथं फक्त जेवण चहा प्यायचा, त्यांच्याशी संवाद साधायचा आणि कसा एवढं जरी बोललं तर तुम्हाला त्या कुटुंबाची सगळी परिस्थिती लक्षात येते आणि तुम्ही निश्चित त्या कुटुंबासाठी काम करू शकता. तर तेवढंच करायची गरज. बिलकुल. म्हणजे समाजासाठी काम करण्यासाठी एक समाजसेवक म्हणून काम करण्याची गरज नाहीये. आपण स्वतःहून आपल्या आजूबाजूचं जेव्हा बघतो घटना तेव्हा आपण त्यामध्ये काम करू शकतात. सर, अर्ली मॅच्युअर एज बद्दल जेव्हा आपण बोलतो, मोबाईल बद्दल, मोबाईलचं एक खूप मोठं कारण त्यामध्ये आहे. असं ऐकतं आपण की 10 ते 12 वर्षाचा मुलगा असो, मुलगी असो, ते अर्ली एज मध्ये मॅच्युअर होतं. त्याबद्दल हे खरोखर आहे का आणि कशा पद्धतीने थांबवता आलं पाहिजे? आता हे सोशल मीडिया आहे, त्याच्यावरती कोणाचंही आपलं कंट्रोल नाही, किंवा ठेवतो म्हणलं तरी ते आता आपल्या हाताच्या बाहेरची गोष्ट आहे. पण त्याचा वापर चांगल्या पद्धतीने कसा करता येऊ शकेल, यासाठीचं प्रबोधन आपण समाजामध्ये जाऊन केलं पाहिजे असं मला वाटतंय. विशेषतः आत्ता आपण काय म्हणतो, ज्यावेळेस समजा मुलीचं लग्न थांबवायचं आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो, तर पालक विचारतात की ठीक आहे आम्ही थांबवू. गावात शाळा 10वीपर्यंत होती, 10वीपर्यंत तिचं शिक्षण झालं आहे. 11वी 12वी शिकवण्यासाठी आता माझ्याकडे कुठलीही व्यवस्था नाही. आणि ह्याची तुम्ही मला गॅरंटी देता का की माझ्या मुलीचं पाय वाकडं पडणार नाही? आपण देऊ शकतो का? नाही देऊ शकत. कॉलेजमध्ये जेव्हा गेल्यावर खूप सारे किंवा रस्त्यामध्ये काही होणार नाही ह्याची गॅरंटी तुम्ही देता का? तर ते आपण काही म्हणजे तशी काही जबाबदारी आपण घेऊ शकत नाही. मग माझं म्हणणं काय माहिती का, हे जे सोशल मीडिया आहे, आता AI सारखं एखादं टूल आहे, तर त्याची माहिती समजा मला आहे, मी त्या गावातलाच आहे रहिवासी, मी कॉलेजला जातोय, मी चांगलं वेल एज्युकेटेड आहे, ग्रॅज्युएट आहे,
मी माझ्या गावातल्या या मुलींसाठी, या मुलांसाठी 1 तास जरी काढला आणि त्याच्यामधले टेक्निक्स त्यांना शिकवले तर ते किती मोठं कौशल्य आहे आणि भविष्यात ते त्यांना उत्पन्न पण देणार आहे. बिलकुल. त्यांचं जीवन स्वावलंबी करणार आहे. असं काही करता येते का, ह्याचा विचार म्हणजे ह्याच्यासाठी युवकांचा सहभाग पाहिजे. मग युवक असो युवती असो त्यांचा सहभाग पाहिजे असं मला वाटतं. आणि मग ते डायव्हर्ट करण्याचं काम आपण केलं पाहिजे की तुम्ही मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी कशा पद्धतीने करू शकता. माझे अनुभव असे आहेत की बरेच वेळेस आपण मुलींना लग्न थांबवायचं म्हटल्यानंतर पर्याय देत नाहीत पालकांना. आपण त्यांना पर्याय दिलो फार फार तर काय म्हणतो, शिलाई मशीन शिका, पापड करा, अशा प्रकारचे म्हणजे जे रुटीन आहेत तेच पर्याय देतो आणि त्या पर्यायामध्ये त्यांचं कमाई होत नाही किंवा त्यांचा प्रोग्रेस होत नाही. त्यांचं आयुष्य वाढत नाही. मूल एंड चूल मध्ये आहे. तर असं म्हणतात की अच्छा खाना बनाना सीखो, असं काही हॉबी तुम्ही, चांगल्या रेसिपी तुम्ही शिका, हे करा ते करा. आणि भेदभाव करतो ना तिथे परत. मुलं असतील तर त्यांना सांगतो की तुमच्यासाठी कॉम्प्युटर सेंटर आहे, मुली असतील सांगतो तुमच्यासाठी शिलाई मशीनचं केंद्र आहे. तर तसं करू नका. मला काय म्हणायचं, हे चांगले जे भविष्यामध्ये कामाला येणारे त्याच्यामधले जे टूल्स आहेत तर त्याचा वापर करा, त्यांना समृद्ध करा. जेव्हा आपण भेदभावाबद्दल बोलात तर अजूनही थोडं डीपमध्ये जाऊन तुम्हाला एक सांगतो, जेव्हा आपण पिक्चर बघता मूवी एखादी तर लास्ट एक क्लायमॅक्स सीन असं येतो ज्यामध्ये की गुंडे येतात, हिरोईनला पकडून घेतात. ॲज अ ऑडियन्स आपल्याला काय वाटतं, फटदिशा हिरो व्हावं, गुंड्याला मारून टाकावं. त्यामध्ये आपण हे का विचार करत नाहीत की हे हिरोईन आहे, स्वतःहून हेच अपोज केलं पाहिजे विलन आहेत त्यांना? नाही, ते आम्ही संस्कारच दिले नाहीत ना. मुलीला काय सांगितलं आम्ही की तू कसं राहिलं पाहिजे, तर तू मान खाली घालून राहिलं पाहिजे, तू मोठ्या आवाजात बोललं नाही पाहिजे, तू हात उगारला नाही पाहिजे. ह्या पद्धतीचे संस्कार आम्ही सुरुवातीपासूनच दिलेत. मग जसं त्याची वाढ आम्ही केलेली आहे. आणि तुझं कार्यक्षेत्र काय, तर हे स्वयंपाकघर. मुलगा म्हणून तुझं कार्यक्षेत्र काय, तर सगळं बाहेरच्या गोष्टी तू बघायच्या. तू मर्द आहेस, तू सगळ्या गोष्टी करायच्या. आणि कामाची सगळी विभागणी केली. म्हणजे ज्याला आपण आता मी त्याच्यावरती पण काम करायला सुरुवात केली आहे, लिंगभाव हा एक खूप मोठा परत विषय आहे, ज्याच्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक भाग आहे. तो म्हणजे लिंग हा भाग जैविक आहे, जीवशास्त्रीय आहे, बायोलॉजिकल पार्ट आहे. परंतु लिंगभाव हा जो आहे तो सामाजिक आणि सांस्कृतिक आहे, ज्याच्यामध्ये आम्ही लिंगाच्या नुसार त्याच्यावरती आपण संस्कार करत राहतो, कामाची विभागणी करतो. आणि त्याचा परिणाम आयुष्यभर त्याची एक, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याची एक बाजू पक्की होत जाते, एक बाजू अधुरी राहते. आता उदाहरण घ्यायचं झाले, समजा मी बाहेरगावी शिकायला गेलो, मी मुलगा आहे, मी बाहेरगावी शिकायला गेलो, तर मला स्वयंपाकाचं काहीच ज्ञान नाही. त्यामुळं मला कुठं तर मेस लावावं लागते किंवा कुठं तर बाहेर जेवायला लागतं. आणि मग माझी तक्रार चालू होते की वयाच्या अगदी 25व्या वर्षापासून चालू होते, मला काही पचत नाही, मला काही बाहेरचं आवडत नाही, सारखं तेच खावं लागतं. पण मी त्याला कधीच म्हणलं नाही की तू ये स्वयंपाकघरात मला मदत कर. आईनं कधीच म्हणलं नाही. आईनं उलट त्याला सांगितलं की तू इथं यायचं नाही, तुझं हे नाही. आणि त्या आईची चूक नाही, कारण तिला अतिशय पूर्वीपासूनचे ते संस्कार आहेत ते तिच्यावरती चालत आले. तर तो भेदभाव थोडासा कमी करण्याचा प्रयत्न, थोडासा म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी कमी करण्याचा प्रयत्न आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आणि ते खरं यश आहे असं मला वाटतं. यस सर, आपण बाल कल्याण समिती CWC मध्ये पण आपण होतात, तर त्याच्याबद्दल काही 3 वर्षांचा तुमचा अनुभव का तुम्हाला असं वाटतो की सांगितलं पाहिजे इतरांना? खूप सारे अनुभव आहेत त्याला, म्हणजे आपल्याला वेगळंच एक हे घ्यावं लागेल, सेशन घ्यावं लागेल. कारण हृदयाला स्पर्श करतील असे काही गोष्टी आहेत. बिलकुल. परंतु तिथं काही प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रिया सगळ्या राबवाव्या लागतात. त्या प्रक्रिया राबवत असताना शासकीय जी यंत्रणा आहे त्या सगळ्यांची मदत घेऊन त्याच प्रक्रियेमधून जावं लागतं. आणि हे प्रक्रिया करून मग त्या मुलांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. बिलकुल सर. खूप सारे व्ह्युअर्स आहेत आपले ज्यांचं वय किमान 18 ते 30 वर्षापर्यंत आहे किंवा 14 ते 30 वर्षापर्यंत आहे, जे युवक आहेत ज्यांचा हक्क आहे काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी, सर्वांसाठी. तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून? त्यांना फक्त मी एकच सांगेन की
तुम्ही समाजासाठी स्वतःसाठी तर वेळ निश्चित द्या, पण समाजासाठी किमान आठवड्यातून 3 तास द्या, जास्त नको, 3च तास द्या. आणि ह्या 3 तासामध्ये आपल्या वस्तीमध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा. प्रश्नाची पहिल्यांदा निवड करा. म्हणजे नुसते प्रश्न जरी तुम्हाला लक्षात घेता आले किंवा सॉर्ट आउट करता आले, तर ते सोडवण्याचे मार्ग तुम्हाला सापडत नसतील तर निश्चित शासकीय पातळीवरती तुम्ही कोणाशी पण बोलू शकता. अनेक वेळेस काय होतं, आपण शासकीय जे वरचे अधिकारी असतात त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. आपल्याला भीती वाटते त्यांच्या कॅबिनमध्ये कसं जायचं. पण मी स्वतः जे अनुभव घेतला आहे तो इतका चांगला असतो अनुभव, की हे अधिकारी गेल्यानंतर खूप मदत करतात. बिलकुल. त्यामुळं त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे. लोकांना माहिती पाहिजे की आपल्यासाठीच बसले, आपल्यासाठी आपल्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आहेत ते आणि करतात मदत. आणि दुसरं आपण म्हणाल की म्हणजे आता जे आपल्याकडं निगेटिव्ह वातावरण आहे शासकीय यंत्रणासंदर्भात किंवा इतर सगळ्या यंत्रणाबाबत, तर ते मला वाटतं थोडंसं चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे की कुठलंही क्षेत्र असो, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली आणि वाईट माणसं आहेत. बिलकुल, दोन्ही पण आहेत प्रत्येक क्षेत्रात. खरी गोष्ट. तर त्याच्यातली चांगल्या माणसाची निवड किंवा चांगली माणसं मला शोधता आली पाहिजे आणि त्यांच्याकडून मला माझं काम करून घेतात. बिलकुल बिलकुल. ते ऑन सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सर्वांची आहे. आणि हे सगळं जर थांबवायचं असेल तर आपला युवक म्हणून तर तो त्याच्यात वाटा असलाच पाहिजे. परंतु मुख्य जे काम केलं पाहिजे तर ते मला वाटतं जल, जंगल, जमीन. जल, जंगल, जमीन ह्याचं समान वाटप होणं आणि आरोग्य आणि शिक्षण हे गुणवत्तापूर्ण मिळणं प्रत्येकाला, प्रत्येक कुटुंबाला, कुटुंब कुठलंही असो, एवढा जरी भाग आपण करण्यासाठी प्रयत्न केले किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवून काम केलं तर हे प्रश्न सुटायला निश्चित मदत होईल असं मला वाटतं. तुम्ही जे सांगितलात ना ते आमच्यासाठी बोधवाक्य आहे आणि आम्ही आयुष्यभर याला इम्प्लिमेंट करण्यासाठी खरोखर प्रयत्न करणार. सर ऑन कॅमेरा अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार की जेव्हा आपण लव्ह मॅरेजबद्दल सांगतो, ठीक आहे, लव्ह मॅरेजबद्दल असे काही इन्सिडेंट्स असतात लव्ह मॅरेजमध्ये, ते असं म्हणतात खूप जण की लव्ह मॅरेज टिकत नाहीत, लाईफमध्ये त्याला प्रॉब्लेम येतात कारण खूप सारे डिवॉर्स होतात असं आपण ऐकतो. तर त्याच्या पाठीमागे काय कारण असतील? लव्ह मॅरेजचे लग्न टिकत नाहीत असं म्हणणं मला वाटतं थोडंसं आपलं दृष्टीचा भाग आहे. दृष्टीचा भाग आहे, कारण मी समोर आहे. येस, बिलकुल. आणि 30 वर्ष झालं संसार करतोय, अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय. मुलं, लोकांना काय तुम्ही सांगाल की लोक तुमच्याकडून काहीतरी शिकावं? नाही, अडचण काय माहिती आहे का, आपण ज्यावेळेस प्रेमात पडतो त्यावेळेस समोरची प्रेयसी किंवा आपण प्रियकरच्या भूमिकेत ज्यावेळेस असतो त्यावेळेसचं एकमेकासोबतचं जे वर्तन असतं ते प्रेयसी म्हणून मी एका वेगळ्या पद्धतीने त्याला ट्रीट करत असतो आणि प्रियकर म्हणून ते वेगळ्या पद्धतीने ट्रीट करत असते. परंतु प्रत्यक्ष संसारात आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस संसाराच्या सगळ्या गाडा चालवण्यासाठी जे काही आपल्याकडं जबाबदाऱ्या येतात, त्या जबाबदाऱ्या दोघांनीही तितक्याच सक्षमपणे पार पडल्या पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे हे कितीपत संयुक्त काय मला माहीत नाही, पण मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मला कुठलीही शासकीय नोकरी नाही, दुसरं कुठलंही माझं इन्कम नाही. अशा परिस्थितीमध्ये समाजासाठी काम करायचं तर जे संस्थेसोबत काम करत होतो तिथं जे काही मानधन होतं ते तुटपुंज मानधनावरती काम केलं. बिलकुल बिलकुल. घर भागायचा विषय होता, पण त्यावेळेस पत्नीनं अगदी खंबीरपणे साथ दिली. म्हणजे तिनं अगदी शेवायाची मशीन चालवली, पापडाचा व्यवसाय केला, घरी कपडे विक्रीचा व्यवसाय केला आणि यातून आलेल्या म्हणजे मला घराची चिंता काहीच ठेवली नाही. आणि विशेषतः मला समाजामधून खूप मोठा सपोर्ट चांगला मिळाला. म्हणजे ज्या संस्थेसोबत मी काम केलं, माझे आयुष्य सगळं घालवलं, त्या संस्थेने मला माझा वैयक्तिक व्यवसाय उभा करण्यासाठी, म्हणजे मी व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय केला, तर तो करण्यासाठी त्यांनी मदत केली. आणि हे सगळं करत असताना पत्नी म्हणून जी साथ पाहिजे होती ती मला मिळाली आणि ती देणं गरजेचं आहे. आणि ती जर प्रेयसीच्या भूमिकेमध्ये असते
तर कदाचित आज मी इथं बसलो भेटलो. येस सर, बिलकुल बिलकुल सर, बिलकुल. तुम्ही कित्येक लोकांचं आयुष्य तुम्ही चांगलं केलात, पण फक्त तुम्हाला एका व्यक्तीचं जर नाव घ्यायचं असेल ज्यांच्या येण्यामुळे तुमचं आयुष्य चांगलं झालं, तर तुम्ही कोणाबद्दल सांगाल? म्हणजे मला असं वाटतं की माझे आई आणि वडील हेच आहेत, कारण मला दोघांनी खूप मोठं स्वातंत्र्य दिलं बिलकुल. आणि खूप समाजामध्ये कशा पद्धतीने राहिलं पाहिजे Yes, sir. ह्याचे संस्कार मला केले. येस. आणि त्याचा तो संस्काराची शिदोरी मला वाटते की माझ्या आयुष्यासोबत पुरणारी आहे आणि तेच खरं माझं हे येस.